नमस्कार. विचार करा 19व्या शतकात अशी कोणती एक व्यक्ती होती जिने भारताच्या सामाजिक, शैक्षणिक इतकंच नाही तर कृषी विचारांची दिशा कायमची बदलून टाकली. हा प्रश्न खरंच आपल्याला विचार करायला लावतो नाही का, की एक एकटी व्यक्ती इतिहासाला किती मोठं, किती निर्णायक वळण देऊ शकते. हो, आपण बोलतोय महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल. MPSC आणि UPSC सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी तर हा विषय फक्त महत्त्वाचा नाहीये, तो एक पाया आहे, एक आधार आहे. चला तर मग त्यांच्या जीवनाचा आणि कार्याचा प्रत्येक पैलू आपण आज सखोलपणे समजून घेऊया. आता मनात प्रश्न येतो की हा विषय परीक्षांसाठी इतका महत्त्वाचा का आहे. याचं कारण असं आहे की महात्मा फुले हे आधुनिक भारताच्या सामाजिक इतिहासाचे जणू काही आधारस्तंभच आहेत. जात, शिक्षण आणि शेतकऱ्यांचे हक्क यावरचं त्यांचं काम इतकं मूलभूत आहे की त्यावर आधारित प्रश्न वारंवार विचारले जातात. खरं सांगायचं तर त्यांच्या विचारांशिवाय आधुनिक भारताचा अभ्यासच अपूर्ण आहे. चला, आपल्या आजच्या अभ्यासाचा एक रोडमॅप पाहूया. आपण सुरुवात करणार आहोत फुले यांच्या सुरुवातीच्या जीवनापासून, मग त्यांची शैक्षणिक क्रांती, त्यानंतर सत्यशोधक समाजाची स्थापना, शेतकऱ्यांसाठीचा त्यांचा लढा आणि सगळ्यात शेवटी आपण पाहणार आहोत त्यांचा वारसा आणि परीक्षेसाठीचे महत्त्वाचे मुद्दे. हा क्रम आपल्याला त्यांचं कार्य अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायला नक्कीच मदत करेल. तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, ओळख आणि सुरुवातीचे जीवन. फुले यांच्या क्रांतिकारी विचारांची बीजं त्यांच्या लहानपणीच्या अनुभवांमध्ये आणि त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीत कशी रुजली होती हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यातले काही महत्त्वाचे टप्पे पाहूयात. बघा, 1827 मध्ये त्यांचा जन्म झाला महाराष्ट्रातल्या माळी समाजात, म्हणजे असा समाज ज्याला त्या काळी शिक्षणापासून मुद्दाम दूर ठेवलं गेलं होतं. मग वयाच्या फक्त 13व्या वर्षी त्यांचं लग्न झालं सावित्रीबाईंशी. पुढे जाऊन 1847 साली त्यांनी आपलं इंग्रजी शिक्षण पूर्ण केलं, तेही पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमधून. पण या सगळ्या तारखांमध्ये एक वर्ष निर्णायक ठरलं. ते होतं 1848. हे वर्ष त्यांच्या आयुष्यात जणू एक वैचारिक वादळ घेऊन आलं, ज्याने त्यांच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची दिशाच ठरवली. तर 1848 साली असं नेमकं काय घडलं? झालं असं की ते त्यांच्या एका ब्राह्मण मित्राच्या लग्नाच्या वरातीत सामील झाले होते. पण तिथे त्यांची जात कळताच त्यांना अपमानित करून मिरवणुकीतून अक्षरशः बाहेर काढण्यात आलं. ही एक घटना. पण ह्या एका घटनेनं त्यांचं मन आतून हादरून टाकलं. त्यांना कळून चुकलं की हा अपमान फक्त वैयक्तिक नाहीये, तर हा संपूर्ण समाजव्यवस्थेचा एक क्रूर चेहरा आहे. आणि याच क्षणी त्यांच्या सामाजिक क्रांतीच्या लढ्याची ठिणगी पडली. आणि योगायोग बघा, त्याच वर्षी म्हणजे 1848 मध्येच फुले यांनी थॉमस पेन यांचं राईट्स ऑफ मॅन हे पुस्तक वाचलं. ह्या पुस्तकाने त्यांच्या वैयक्तिक अपमानाच्या अनुभवाला एक जबरदस्त वैचारिक आधार दिला. आता त्यांचा लढा फक्त एका घटनेपुरता किंवा स्वतःच्या अपमानापुरता मर्यादित राहिला नाही, तर तो मानवी हक्कांसाठीच्या एका मोठ्या व्यापक लढ्याचा भाग बनला. आता आपण वळूया त्यांच्या कार्याच्या सर्वात महत्त्वाच्या पैलूकडे, शैक्षणिक क्रांतीचे प्रणेते. फुले यांनी हे अगदी अचूक ओळखलं होतं की समाजाला जर जातीय आणि सामाजिक गुलामगिरीतून बाहेर काढायचं असेल तर त्याचा एकमेव मार्ग आहे, आणि तो म्हणजे शिक्षण. हा आकडा बघा, 1. हा फक्त एक आकडा नाहीये, हा आकडा आहे भारतातल्या मुलींसाठीच्या पहिल्या स्वदेशी शाळेचा. हो, 1848 साली पुण्यातील भिडेवाड्यात ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी ही शाळा सुरू केली. विचार करा, हजारो वर्षांपासून ज्या स्त्रियांसाठी आणि बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारं बंद होती, ती दारं उघडणारी ही एक ऐतिहासिक, अभूतपूर्व क्रांती होती. पण ही क्रांती घडवून आणणं अजिबात सोपं नव्हतं. सगळ्यात पहिलं पाऊल काय होतं, तर सावित्रीबाईंना शिक्षित करणं. ज्योतिबांनी स्वतः आपल्या पत्नीला लिहायला वाचायला शिकवलं आणि भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका म्हणून त्यांना तयार केलं. मग आलं दुसरं आणि सगळ्यात कठीण पाऊल, सामाजिक विरोधाचा सामना करणं. जरा विचार करा, सावित्रीबाई शाळेत शिकवायला निघायच्या आणि लोक त्यांच्यावर दगड, चिखल, शेण फेकायचे. का? कारण त्या फक्त शाळेत जात नव्हत्या, तर त्या हजारो वर्षांच्या जुन्या बुरसटलेल्या विचारसरणीवर हल्ला करत होत्या. पण त्या अजिबात डगमगल्या नाहीत. आणि तिसरं तितकंच महत्त्वाचं पाऊल म्हणजे उस्मान शेख आणि फातिमा शेख यांच्यासारख्या मित्रांची साथ.
या साथीमुळेच त्यांनी फक्त मुलींसाठीच नाही तर त्या काळात अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या महार मांग समाजाच्या मुलामुलींसाठीही शिक्षणाची दारं उघडली. शिक्षण हे तर परिवर्तनाचं पहिलं शस्त्र होतं. पण फुले यांना माहीत होतं की या विचारांना एका संघटित चळवळीची जोड देणं गरजेचं आहे. आणि इथूनच सुरुवात होते त्यांच्या कार्यांच्या दुसऱ्या महत्त्वाच्या टप्प्याची. चला तर सत्यशोधक समाजाच्या स्थापनेबद्दल जाणून घेऊया. सत्यशोधक समाज नावावरूनच अर्थ स्पष्ट होतो. सत्याचा शोध घेणाऱ्यांचा समाज. याची स्थापना झाली 24 सप्टेंबर 1873 रोजी पुण्यामध्ये. या समाजाचं मुख्य ध्येय काय होतं? तर शूद्र आणि अतिशूद्र समाजाला ब्राह्मणी वर्चस्वातून आणि प्रत्येक प्रकारच्या शोषणातून मुक्त करून त्यांना समान मानवी हक्क मिळवून देणे. हेच त्यांचं मूळ उद्दिष्ट होतं. या समाजाने त्या काळातल्या पारंपरिक रूढी परंपरांना थेट आवाहन दिलं. त्यांनी सांगितलं की निर्माता म्हणजे ईश्वर एकच आहे आणि देव आणि भक्त यांच्यामध्ये कोणत्याही मध्यस्थाची, कोणत्याही पुरोहिताची अजिबात गरज नाही. पण त्यांचा सगळ्यात मोठा आणि थेट हल्ला होता तो जन्म आधारित जातीय व्यवस्थेवर. त्यांनी ठामपणे सांगितलं की कोणत्याही व्यक्तीची योग्यता त्याच्या जन्माने नाही तर त्याच्या गुणांनी आणि त्याच्या कर्माने ठरते. हा विचार त्या काळासाठी किती क्रांतिकारी असेल याची आपण कल्पना करू शकतो. आणि हो, ही तत्त्व फक्त कागदावर किंवा भाषणांपुरती नव्हती. सत्यशोधक समाजाने ती प्रत्यक्ष आणण्यासाठी एक जबरदस्त रणनीती वापरली. त्यांनी ब्राह्मणांशिवाय अगदी साधे आणि कमी खर्चाचे विवाह सोहळे सुरू केले. विधवा पुनर्विवाहाला उघडपणे पाठिंबा दिला, आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिलं आणि दीनबंधू नावाचं वृत्तपत्र तसंच तमाशासारख्या लोककलांमधून आपले विचार अगदी सामान्य माणसांपर्यंत पोहोचवले. आता आपण वळतोय फुले यांच्या कार्यांच्या एका अत्यंत महत्त्वाच्या पैलूकडे, तो म्हणजे शेतकरी आणि बहुजन समाजासाठी त्यांनी बुलंद केलेला आवाज. आणि या लढ्यात त्यांचं प्रमुख शस्त्र होतं त्यांचं लेखन, त्यांचे ग्रंथ. गुलामगिरी हे पुस्तक 1873 मध्ये प्रकाशित झालं. या पुस्तकातून फुल्यांनी जे केलं ते त्या काळात अकल्पनीय होतं. त्यांनी इथल्या जातीय व्यवस्थेची थेट तुलना अमेरिकेतल्या वंश आधारित गुलामगिरीशी केली. इतकंच नाही तर त्यांनी हे पुस्तक अमेरिकेतील गुलामगिरीच्या विरोधात लढणाऱ्या लोकांना समर्पित केलं. आणि यात त्यांनी एक अत्यंत धाडसी सिद्धांत मांडला की ब्राह्मण हे आर्य आक्रमणकर्ते आहेत, ज्यांनी इथल्या मूळ निवासी बहुजन समाजाला कपट करून गुलाम बनवलं. हा विचार म्हणजे त्या काळातल्या सामाजिक आणि ऐतिहासिक समजुतींवर केलेला एक मोठा प्रहार होता. यानंतर 1883 मध्ये आलं शेतकऱ्याचा असूड. या पुस्तकातून फुले यांनी शेतकऱ्याच्या शोषणाचं एक त्रिसूत्री मॉडेलच जगासमोर मांडलं. त्यांच्या मते शेतकरी 3 बाजूंनी पेळला जातोय. एकीकडे आहे ब्राह्मण वर्चस्व असलेली नोकरशाही, जी त्याला सरकारी योजनांपासून वंचित ठेवते. दुसरीकडे आहेत व्याजखोर सावकार, जे त्याला कर्जाच्या जाळात ओढतात. आणि तिसरीकडे आहे इंग्रज सरकार, ज्याची अन्यायकारक जमीन महसूल पद्धत शेतकऱ्याचा कणाच मोडून काढतेय. आणि आश्चर्य वाटतं की फुले यांनी 150 वर्षांपूर्वी केलेलं शेतकऱ्यांच्या शोषणाचं हे विश्लेषण आजही किती अचूक आणि समर्पक वाटतं, नाही का? सावकारीपाश, कर्जबाजारीपणा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पिकांना योग्य भाव न मिळणं, या समस्या तेव्हाही होत्या आणि दुर्दैवाने आजही आहेत. यावरूनच फुले यांची एक विचारवंत म्हणून असलेली दूरदृष्टी आपल्याला दिसून येते. 150 वर्षांपूर्वी त्यांनी जे धोके ओळखले होते ते आजही आपल्या समाजासमोर एक कठोर सत्य म्हणून उभे आहेत. तर आता आपण या संपूर्ण विवेचनाच्या शेवटच्या आणि महत्त्वाच्या टप्प्यात आलो आहोत. इथे आपण महात्मा फुले यांचा वारसा काय आहे आणि विशेषतः परीक्षेच्या दृष्टीने त्यांचं महत्त्व काय याचा एक आढावा घेऊया. हे मुद्दे परीक्षेसाठी खूप जास्त महत्त्वाचे आहेत, त्यामुळे नीट लक्षात ठेवा. महात्मा ही पदवी त्यांना मिळाली 1888 मध्ये आणि ती दिली होती समाजसुधारक विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी. मुलींची पहिली शाळा, वर्ष होतं 1848, ठिकाण होतं भिडेवाडा, पुणे. सत्यशोधक समाजाची स्थापना, तारीख होती 24 सप्टेंबर 1873. त्यांचे प्रमुख ग्रंथ गुलामगिरी आणि शेतकऱ्याचा असूड. आणि त्यांचे मुख्य विचार कोणते? जातीयतेला विरोध, स्त्री शिक्षण, शेतकऱ्यांचे हक्क आणि तर्कशुद्ध विचार. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचा वारसा. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संपूर्ण ब्राह्मणेतर चळवळीला प्रेरणा दिली. आणि शेवटी महात्मा फुले यांचे हे एक अत्यंत प्रेरणादायी वाक्य: प्रत्येक व्यक्तीने सत्याचा शोध घ्यावा आणि त्यानुसार स्वतःला घडवावे, कारण तेव्हाच मानवी समाज खऱ्या अर्थाने सुखी होऊ शकतो. त्यांचे हे विचार फक्त परीक्षेच्या अभ्यासापुरते नाहीत, तर ते आपल्याला एक अधिक जागरूक, अधिक विचारी आणि न्यायप्रिय नागरिक बनण्यासाठी प्रेरणा देतात. कारण सत्याचा आणि ज्ञानाचा मार्ग
तोच खऱ्या प्रगतीचा मार्ग आहे. चला पाहूया स्टडी मास्टर 2018 परीक्षेची तयारी कशी एकदम सोपी करतं. विचार करा, अभ्यासासाठी एक स्मार्ट पार्टनर मिळाला तर हे ॲप अगदी तसेच आहे. सगळी सुरुवात होते इथून, होम पेजवरून. इथेच सगळे अपडेट्स आणि काउंटडाऊन्स दिसतं. हा आहे आपला ऑल इन वन स्टडी हब, सगळं काही एकाच ठिकाणी. सुरुवात करण्यासाठी सब्जेक्ट सेक्शनमध्ये जाऊन सर्व उपलब्ध विषय पाहू शकता. विषय निवडल्यावर त्यातील वेगवेगळ्या टॉपिक्सची सविस्तर लिस्ट समोर येते. बस फक्त या 3 सोप्या स्टेप्स फॉलो करा आणि अभ्यासाला लागा. आता बघूया स्टडी मास्टर 2018 मध्ये वाचन आणि सराव एकत्र कसे करता येतात. प्रत्येक टॉपिकसाठी स्टडी, प्रॅक्टिस किंवा टेस्ट असे वेगवेगळे मोड्स आहेत. वाचता वाचता महत्त्वाचा भाग सिलेक्ट करून कलर कोड हायलाइट्स तयार करता येतात. या स्मार्ट हायलाइटिंगमुळे माहिती लक्षात ठेवणं आणि नंतर रिव्हिजन करणं सोपं होतं. आणि आता एक जबरदस्त फीचर, कोणतीही अवघड संकल्पना लगेच समजून घ्या. अभ्यास करताना कुठे अडचण आली, आता बाहेर जायची गरज नाही. AI पॉवर्ड क्विक सर्चमुळे उत्तरं ॲपमध्येच मिळतात, म्हणजे अभ्यासात कोणताही व्यत्यय नाही. महत्त्वाचं म्हणजे YouTube, जेमिनाय, Google सारखे प्लॅटफॉर्म एकाच क्लिकवर उपलब्ध आहेत. चला आता रिव्हिजन हबकडे वळूया, जो आपला पर्सनल स्टडी गाईड बनवतो. आपण जे काही हायलाइट करतो ते सगळं स्टडी नोट्समध्ये आपोआप सेव्ह होतं. इतकंच नाही तर प्रश्न इतिहास टॅबमध्ये बुकमार्क केलेले सर्व प्रश्नही दिसतात. विशेष म्हणजे चुकलेल्या प्रश्नांवरून थेट प्रॅक्टिस क्विज सुरू करता येते. ॲनालिसिस सेक्शन आपल्याला नक्की कुठे लक्ष द्यायचं आहे हे दाखवतो. आपला प्रोफाईल पेज म्हणजे आपला पर्सनल परफॉर्मन्स डॅशबोर्डच आहे. याच्या मदतीने आपले स्ट्रॉंग आणि वीक टॉपिक्स कोणते आहेत हे लगेच कळतं. हा बार चार्ट रोजच्या प्रगतीचा ट्रेंड दाखवतो. किती उत्तरं बरोबर, किती चूक. थोडक्यात चुकांमधून शिकून आणि सराव करून कमकुवत भागांना मजबूत बनवता येतं. तर मग स्टडी मास्टर 2018 सोबत स्मार्ट पद्धतीने अभ्यास करून ध्येय गाठायला तयार आहात